नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी रवी भवन परिसरामध्ये आहे आणि रवी भवनाचा जो सभागृह आहे तिथे ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। नेमकी कसल्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली आपण जाणून घेऊ। ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे जे महासचिव आहेत विलास भालेकर सर ते माझ्यासोबत आहेत। कसल्या संदर्भात ही पत्रकार परिषद झाली? आजची ही जी पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद आपण या महाराष्ट्र सरकारचा या परिवहन मंत्रालयाचा निषेध करण्याकरिता घेतलेली आहे। कारण की 2024 ला कल्याणकारी ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची घोषणा झाली आणि त्या घोषणेमध्ये त्या कल्याणकारी मंडळामध्ये ऑटो रिक्षा चालकांना जे द्यायला पाहिजे होतं, ऑटो रिक्षा चालकांच्या परिवाराला ज्या त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे होता, त्या योजना कुठल्याही त्याच्यामध्ये क्लिअरिटी न देता फक्त योजना सांगितल्या, पण त्या योजना कशा दिल्या जातील या संदर्भातली कुठलीही भूमिका या परिवहन खात्याने क्लिअर केलेली नव्हती। आम्ही वारंवार सरकारला या परिवहन खात्याला वारंवार निवेदने दिली। निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला हे सांगितलं की ऑटो रिक्षा चालकांना काय दिल्याने त्या कल्याणकारी मंडळाचा फायदा होईल आणि ऑटो चालकाला त्याचा फायदा मिळेल। जसे की आम्ही त्यामध्ये सांगितलं की ऑटो रिक्षा चालकाला 65 वर्षाचा झाल्यानंतर त्याला कमीत कमी 6 ते 10 हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळायला हवी। ऑटो रिक्षा चालकांचे मुलं जर हायर एज्युकेशन घेत असतील तर त्यांना 5 ते 10 लाखापर्यंतची त्या कल्याणकारी मंडळातून मदत व्हावी। ऑटो रिक्षा चालकांच्या मुलीचं लग्न जर करायचं असेल तर त्या ऑटो रिक्षा चालकाला 2 ते 3 लाखापर्यंतची आर्थिक मदत त्या कल्याणकारी मंडळातून मिळावी। ऑटो रिक्षा चालकाच्या परिवाराला दवाखान्याचा जर खर्च येत असेल तर त्याच्यामध्ये संपूर्ण परिवाराला मिळून 10 लाखापर्यंत आरोग्य विमा त्याच्यामध्ये कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मिळावा। अशा पद्धतीच्या अनेक आम्ही सूचना सरकारला केलेल्या होत्या, पण त्या सगळ्या सूचना सरकारने त्या सूचनांना केराची टोपली दाखवत ऑटो रिक्षा चालकांवर दडपण आणण्याचं काम आता सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या RTOच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे। कशा प्रकारे म्हणजे दडपण आणण्याचा प्रयत्न RTO मार्फत केला जात आहे, म्हणजे सरकारच्या माध्यमातून? आज सरकारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये RTOना हे ताकीद दिली की तुम्ही ऑटो रिक्षा चालकांना रस्त्यात पकडा, त्यांना कल्याणकारी मंडळाचा सभासद होण्यास भाग पाडा। जर ते कल्याणकारी मंडळाचे सभासद होत नसतील तर त्यांच्या RTO मध्ये होणारे जे काही कामं असतील, जसे की त्याला फिटनेस करायचं असेल, परमिट रिन्युअल करायचं असेल, अशा अनेक बाबी त्याच्या RTOशी संलग्नित असतात, ज्याला लायसन्स रिन्युअल करायचं असतं, तर या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तो कल्याणकारी मंडळाचा सभासद होणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी त्याच्या RTOचे कामं त्याचे थांबवायचे, अशा पद्धतीची भूमिका जी सरकारनं RTOच्या माध्यमातून घेतलेली आहे ती फार निषेधार्थ बाब आहे असं माझं मत आहे। पण त्यांनी जे कल्याणकारी मंडळ स्थापन केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने, ते ऑटो चालकांच्या हितासाठीच ते केलेलं आहे आणि त्यांचे सदस्य जर झालं तर काय नुकसान काय आहे? अन्याय आमचंही मत तेच आहे ना की ऑटो रिक्षा चालकांचं कल्याण व्हावं। जर तुम्ही कल्याणकारी मंडळ म्हणता तर त्या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून जर ऑटो चालकाचं कल्याण होत नसेल तर ते कल्याणकारी मंडळ असेल का? आम्ही जेव्हा सरकारला विचारतो की त्या कल्याणकारी मंडळामध्ये माझ्या ऑटो रिक्षा चालकाला काय मिळणार आहे, त्या संदर्भात कुठलीही भूमिका सरकार स्पष्ट करत नाही आहे। मग सरकार जर भूमिका स्पष्ट करत नसेल तर मग त्या कल्याणकारी मंडळाचा अर्थ काय असतो आमच्यासाठी? तुमचं शिष्टमंडळाचीच तर एक मागणी होती की कल्याणकारी मंडळ स्थापन करावं आणि त्यांनी ते कल्याणकारी मंडळ स्थापन केलेलं आहे। मान्य, आम्ही सरकारला अनेक वर्षापासून या कल्याणकारी मंडळासाठी सातत्याने लढत आलो। अनेक आमची आंदोलनं झाली, अनेक धरणे झाले, अनेक मोर्चे झालेत। मोठ्या परिश्रमाने हे कल्याणकारी मंडळ या सरकारने स्थापन केलं, त्याबद्दल आम्ही या सरकारचा अभिनंदन सुद्धा केलेलं आहे, धन्यवाद पण दिलेला आहे। पण फक्त कल्याणकारी मंडळ स्थापन करून चालणार नाही, तर त्या कल्याणकारी मंडळातून जर ऑटो चालकांचं कल्याण होत असेल तरच ते कल्याणकारी मंडळ, अन्यथा
ते कल्याणकारी मंडळ नाही, अकल्याणकारी मंडळ होईल असं काय काय सूचना द्याल तुम्ही महाराष्ट्र सरकारला? कशा प्रकारे या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून ऑटो चालकांचं कल्याण व्हायला हवं? काय मागण्या आहेत तुमच्या? आम्ही सरकारला यापूर्वीही ऑटो चालकांचं कशा पद्धतीनं कल्याण होईल या संदर्भातल्या सूचना आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही सांगितलेल्या आहेत. जर सरकारने या कल्याणकारी मंडळामध्ये आम्ही दिलेल्या सूचना जर समाविष्ट केल्या तरच खऱ्या अर्थाने कल्याणकारी मंडळाचं सार्थक होईल आणि ऑटो चालकांच्या परिवाराचं संरक्षण होईल. म्हणून आमची सरकारला ही विनंती आहे की आम्ही दिलेल्या सूचना सरकारने त्यामध्ये समाविष्ट कराव्या आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने जे कल्याणकारी मंडळ तयार झालं तर खऱ्या अर्थाने ते कल्याणकारी मंडळ ऑटो चालकांच्या हिताचं होईल असं माझं मत आहे. जर आमच्या सूचना या सरकारने मान्य केल्या नाहीत तर आम्ही याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राण उठवू. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारू आणि त्यासाठी परवा 15 तारखेला मुंबईला माननीय शशांकराव यांच्या नेतृत्वामध्ये 15 तारखेला मुंबईला आमची बैठक आहे. 15 म्हणजे 15 मार्च रोजी. 15 मार्चला त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही तिथे निर्णय घेऊ की समोरची भूमिका आम्हाला काय घ्यायची. नाही, पण तुम्ही सूचना नाही सांगितल्या. नेमक्या सूचना काय आहेत? म्हणजे कशा प्रकारे कल्याणकारी मंडळातर्फे तुमचं कल्याण व्हायला हवं ऑटो चालकांचं? सूचना अगोदरच तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तरी परत एकदा सांगतो. आमच्या ऑटो रिक्षा चालकाच्या मुलीच्या लग्नाकरिता कमीत कमी या कल्याणकारी मंडळातून 2 ते 3 लाख रुपयाची तरतूद करण्यात यावी. माझ्या ऑटो रिक्षा चालकाला नवीन ऑटो रिक्षा घ्यायचा असेल तर त्यासाठी त्या कल्याणकारी मंडळातून बिनव्याजी कर्ज मिळावं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझे जे ऑटो रिक्षा चालक आहेत जे बेघर आहेत, ज्यांना घर नाही, अशा ऑटो रिक्षा चालकांसाठी शासनाच्या वतीनं जमीन उपलब्ध करून घरकुलची योजना राबवून त्यामध्ये घरं उपलब्ध करून द्यावी कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून. माझ्या ऑटो रिक्षा चालकाचा मुलगा जर हायर एज्युकेशन घेत असेल तर त्याच्या एज्युकेशनसाठी लागणारा जो खर्च आहे त्यासाठी कल्याणकारी मंडळातून कमीत कमी 5 ते 10 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत व्हावी. माझ्या ऑटो रिक्षा चालकाच्या परिवाराला सुरक्षा कवच म्हणून कमीत कमी 10 लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा त्याच्यामध्ये मिळावा. आज कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून सरकारने एक क्लॉज दिलेला आहे, 6 नंबरचा क्लॉज आहे. त्याच्यामध्ये सरकार म्हणते की ज्या ऑटो रिक्षा चालकाला 2 अपत्य असतील आणि तो आणि त्याची पत्नी असे 4 लोक असतील तेच कल्याणकारी मंडळाचे सभासद होतील. आज मला असं सरकारला म्हणायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये 50% ऑटो रिक्षा चालक असे आहेत की ज्यांच्याकडे 2च्या वर अपत्य आहेत. मग अशा लोकांनी त्या कल्याणकारी मंडळाचा लाभ त्यांना मिळेल का? जर त्या कल्याणकारी महामंडळाचा लाभ जर त्या लोकांना मिळू शकत नसेल तर मग तुमचं हे कल्याणकारी मंडळ कुठल्या कामाचं आहे? ते निकामी कल्याणकारी मंडळ राहील. आणि म्हणून सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि तातडीने याच्यावर उपाययोजना करावी असं आमचं मत आहे. निश्चितच ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे जे महासचिव आहे विलास भालेकर सर, त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे नागपूरमध्ये आणि त्यांची एकच मागणी आहे, जी कल्याणकारी मंडळ ऑटो चालकांसाठी तयार केलेलं आहे त्या कल्याणकारी मंडळाचा ऑटो चालकांना फायदा व्हायला हवा, त्यांचं कल्याण व्हायला हवं. परंतु कल्याणच होत नसेल ऑटो चालकांचं तर ते कल्याणकारी मंडळ कसल्या कामाचं, असा प्रश्न आता ऑटो चालक संघटनेचे जे नेते आहेत विलास भालेकर यांनी उपस्थित केलेला आहे. आणि येणाऱ्या 15 मार्च रोजी मुंबई येथे बैठक आहे आणि ते आंदोलनाची भूमिका तयार करणार आहेत. या बैठकीमध्ये जर सरकारने त्यांच्या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून जर त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर ते आंदोलनाची भूमिका घेणार आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास मात्र तुम्ही विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.